2024. आज श्रीराम स्वामी कृत यावर उद्बोधन करणारे आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे. आज रामदास स्वामीकृत रामायणात करणाऱ्या डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शिवथरघाट नगर ग्रंथराज राजभोज वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. त्यांच्या आजच्या उद्बोधनाबद्दल कोणाला जर आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं आणि उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण होऊन बाहेर पडावे. रुपालीताई, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. हे का चालू होत नाहीये? चालूय आवाज? येतोय? हो येतोय. हो येतोय हो. आवाज. श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशज क्षितितले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. यो जातो यो मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकं तथा, देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः, रामभक्तेर्यः रामः श्रीसमर्थं प्रणौमितं. अज्ञानतिमितार्को यः सुधांशुः शान्तिदस्तथा, सत्तत्त्वरत्नगर्भो यः सुधांशु शान्तिदस्तथा. यस्तत्तरुत्सुधावृष्टिर्यो दीनजनकामधुक्, मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितं. पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः, आनन्दवनभुकृद्य श्रीसमर्थं प्रणौमितं. श्लोकपञ्चकमेतद्यः सश्रद्धा भक्तितः पठेत्, आयुरारोग्यमैश्वर्यं भुक्तिं मुक्तिं स विन्दति. इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य भगवच्छ्री श्रीधरस्वामी विरचितं श्रीसमर्थपञ्चकं स्तोत्रम्. कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं, सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरं. मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं, महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं, करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरं. कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षलक्षकं, मोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरं.
प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिम्नगापतिं दशास्य वंशसंशतिं नमामि राममीश्वरम् विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं सबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरं गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरम् ऋताखिलाचलं चलाभरं स्वधामतीतनागरं जगत्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरम् इदं समाहितात्मनान् नरोरगुत्तमाष्टकं पठन्निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते. सर्व श्रोत्यांना, ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना आणि सगळ्या संयोजकांना प्रथम वंदन करते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ या सर्वांना वंदन करून शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध निरूपण समूहावर आज दासनवमीच्या उत्सवाच्या काळात मला समर्थांनीच लिहिलेल्या रामायणावर बोलण्याची संधी मिळत आहे. मी मला धन्य समजते. सर्वांबद्दल अगोदरच कृतज्ञता व्यक्त करते. SM कुलकर्णींनी मला सांगितलं होतं की 25 तारखेला करू शकाल का, आणि आज खरंच इतका आनंदाचा दिवस आहे की आजपासून उत्सव सुरू झालेला आहे. सकाळीच आदरणीय भूषण स्वामींचं आपण ऐकलं असेल प्रवचन. काल उद्वर्तनाच्या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायला मिळालं. मी खरंच स्वतःला धन्य समजते की याची देही याची डोळा त्या श्रीरामांच्या, लक्ष्मणांच्या, सीतामाईच्या, हनुमंताच्या मूर्तींना आपण साक्षात स्पर्श करून त्यांना पंचामृत स्नान किंवा त्यांची ते आपण जसं नवरात्रात स्वच्छता करतो, छान चकचकीत देव करतो, तशी ती सगळी विलोभनीय दृश्य पाहून इतकं मन आनंदून गेलेलं होतं. खरं म्हणजे असं वाटत होतं की तिथून खाली येऊच नाही. पण मी म्हटलं हेही काम समर्थांचं आणि श्रीरामांचंच आहे, त्यामुळं यामध्ये खंड पडणं हे आपल्याला योग्य वाटत नाही. आणि आज आपण मागच्या जो भाग पाहिलेला होता की 60व्या सर्गामध्ये दशरथाचा विलाप आपण अनुभवला होता. आणि सुमंताला तो विचारतो की अरे त्या रामानं मला काय सांगितलं. तेव्हाचं ते पद्य तर सगळ्यांचं मन अगदी हेलावून टाकलेलं आपण ऐकलेलं होतं. बोलले इतुके मज श्रीराम. तर हे सगळं ऐकल्यानंतर खरं म्हणजे सगळ्यात आघात झालेला आहे तो कौसल्येवर झालेला आहे. आणि कौसल्या अक्षरशः गतप्राण झाल्यासारखी पडलेली होती. आज आपण 61व्या सर्गापासून प्रारंभ करतोय. त्या सर्गाचंच नाव आहे कौसल्या सांत्वन. कारण मागच्या सर्गामध्ये दशरथांना समजावण्यासाठी किंवा सगळं पटवून देण्यासाठी सुमंतांनी खूप शर्थ केलेली होती. आणि ते सगळं ऐकल्यानंतर कौसल्याची काय अवस्था झाली, ती काय काय बोलते. आपण ती राम वनात जाण्यापूर्वीसुद्धा कौसल्यानं असाच शोक किंवा असाच विलाप केलेला होता, तोही ऐकलेला आपल्याला आठवत असेल. आणि आत्तासुद्धा ती अगदी गतप्राण झाल्यासारखी झालेली आहे. तिच्या अंगात जणू काही पिशाच्च संचारलेला आहे. आणि ती इतकी विलाप करते आणि सुमंत्राला म्हणते. खरं म्हणजे हे जे सगळे श्लोक आहेत ना, किंवा ही जी सगळी तिची वर्णनं आहेत ना, अक्षरशः करुण रसातच गायली पाहिजे आहेत. जे चांगले गायक आहेत त्यांनी जर ह्या स्तोत्रांना किंवा या श्लोकांना ते करुण रूप आणि छान जर चाली लावल्या तर इतकं हे प्रभावी होईल. नय माम, ते मला नय पुनरपि माम मात म्हणजे नेम जसी ने, त्याचं संस्कृत केलेलं आणि तीच आठवण यायला लागली हे गीत ऐकताना किंवा श्लोक ऐकताना. नय मामपि तत्राशु यत्र रामस लक्ष्मणः सुमन्त्रं नहि रामेण विना जीवितुमुत्सहे. नय मां तत्र काकुत्स्थ
सीता यत्र च लक्ष्मणः तान्विना क्षणमप्यद्य जीवितुं नोत्सहेयम् निवर्तयर्थं शीघ्रं दण्डकान्नयमामपि अथ तन्नानुगच्छामि गमिष्यामि यमक्षयं योजयस्वरथं साधो नयमामपि काननम् अथवा न पश्येद्य गमिष्यामि यमक्षयम्. म्हणजे समर्थांनी लिहिलेल्या रामायणात आणि वाल्मिकी रामायणातही बऱ्याचशा गोष्टी साम्य आहेत. कौसल्या म्हणतीये, हे सुमंता, जिथं लक्ष्मणासहित राम आहे ना, तिथे तू मला लवकर घेऊन चल. रामाशिवाय जगणं मला अशक्य आहे. हे सत्पुरुषा, स्वतःचा रथ सज्ज कर आणि मलाही वनात घेऊन जा. जर आज मी त्यांना पाहू शकले नाही तर मी यमलोकीच जाईल असं तिला वाटतंय. आणि तेव्हा अश्रुधारांमुळं कंठ दाटून आलेला आहे तिचा. वाणीनं ती माता कौसल्या धीर देत हात जोडून म्हणजे तिला कौसल्येला धीर देत हा सारथी म्हणतोय, दुःखामुळं निर्माण झालेला शोक, मोह आणि संभ्रम सोडावा राणीसाहेब, माऊली किंवा माता माऊली. हे सर्व सोडून राम वनात राहत आहे. लक्ष्मणही रामाच्या बरोबर राहून त्याच्या पदकमलांची सेवा करत आहे. धर्मानुसार सेवा करत आहे. तो नुसती करत नाही आहे, मीपणाचा भाव नाही आहे त्यात. आणि काकुत्स रामाप्रमाणेच तो राहत आहे. म्हणजे दोघंही अगदी वनाचा व्यवस्थित जसं काही राहायला पाहिजे त्याप्रमाणे आनंद घेत आहेत. लक्ष्मणश्चापि रामस्य पादौ परिचरन् वने आशाध्यैष्यत धर्मेण काकुत्समिव वत्स्यति किंवा आराधयति धर्मज्ञ परलोकम जितेंद्रिय, असं वाल्मिकी रामायणात म्हणले. म्हणजे आता हे त्या दोघांचं वर्णन की ते दोघं कसे राहत आहेत, एकमेकांना धरून राहत आहेत, धर्मानुसार पालन करतायत. आता सीतेचं पण वर्णन बघा त्याने केलेलं आहे. कौसल्य वचन म्हणले, पण सुरुवातीला हे सुमंत्राचे जे सगळे बोल आहेत हे पुन्हा एकदा आपल्याला ऐकल्यावर मग कौसल्याची प्रतिक्रिया लक्षात आली. तो सांगतोय की निर्जन वनात सुद्धा सीता आपल्या घराप्रमाणे गृहाप्रमाणे रामावर श्रद्धा ठेवून राहतीये. तिच्या ठिकाणी थोडंसुद्धा दैन्य मला दिसून आलेलं नाही. जणू काही तिला प्रवासाची सवय आहे अशीच ती वैदेही मला भासली बरं. आणि पूर्वी जसे नगर आणि उपवनांमध्ये गेल्यावर सीता रमत असे, तशीच वनवासातही स्वतःच्या घरात असल्याप्रमाणे ती रमलेली आहे. केवढं कौतुक आहे त्या एवढ्या छोट्या सीतेचं. आणि रामाला आणि लक्ष्मणाला पाहणारी ती जानकी वनावनांनाच अयोध्येप्रमाणे खूप श्रेष्ठ मानते. म्हणजे वेगळ्या वनात रोज जात आहेत, मग त्यालासुद्धा ती अयोध्याच मानते. ती किती नाजूक आहे हो, किती सुंदर आहे. नेहमी आपण म्हणजे सीतेचे मुख चंद्रासारखं आहे हा उपमा अलंकार शिकत होतो 6वी-7वीपासून. पण इथं सगळीकडं वर्णन तिचं जे वाल्मिकींनी आणि समर्थांनी केलेलं आहे की पूर्ण चंद्राप्रमाणे आल्हाददायक मुख असलेली ती सीता जणू रामरूपी चंद्राने युक्त असलेली तेजस्वी चांदणीप्रमाणे भासत आहे. आणि ती बालेप्रमाणेच रमलेली आहे. ती सतत रामासोबतच असते हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याला शरण असलेली ती त्याच्यात पूर्ण रमलेली आहे. पतीजवळ असल्यामुळं तिला वनसुद्धा अयोध्येसारखंच वाटतंय. मागं बघा कुठंतरी आपण गाणं ऐकलेलं आहे, त्याची मला आत्ता हे वाचत असताना आणि ऐकत असताना एकदम स्मरण झालं. वनवास हा सुखाचा सुखाचा, वनवास हा सुखाचा, खांबास 4 वेळू शाकारणी तृणाची, कानी सुरेल वाणी माझ्याच कंकणाची, भूमीवरी असे हा संसार पाखरांचा, वनवास हा सुखाचा
सुखाचा, वनवास हा सुखाचा. आता ते जे आत्ता मी म्हणलं होतं तसं, यथा पुरं तथा तस्यस्तद्वनं भर्तृसन्निधौ अयोध्यापि पुरी रम्या रामेण रहिता रवी. तर ही रमणीय अयोध्या नगरी मात्र रामाशिवाय वनाप्रमाणे भासत आहे. दोन्हीतलं इतकं छान वर्णन केलेलं आहे बघा, की सीता वनाला अयोध्या मानतीये आणि आता वाल्मिकी आणि समर्थ म्हणतायत की ही रमणीय अयोध्या नगरी वनासारखी झालेली आहे. वैदेही, ग्राम, नगर, सरोवर, नद्या याबद्दल कमलनयन रामाला सारखी विचारते. मागे आपण पाहिलेलं आहे, ते तिघंजण जात असताना तिने सगळी चौकशी केलेली आहे आणि तिचं बोलणं आठवत तिला सगळं काय काय सांगून काय काय नाही असं आता झालेलं आहे कौसल्येला. त्यामुळं निंदा व्यक्त झालेलं बोलणं त्यानं कैकेयीला मात्र सांगितलेलं नाही, कौसल्यालाही सांगितलेलं नाही. कारण ती थोडीशी रुष्ट झालेली होती, पण तिचं सगळं चांगलं तेच हा सुमंत्र तिला सांगतो. म्हणजे दशरथाला सांगितलंय आणि तिलाही सांगितलंय. आता कौसल्येला आल्हाददायक वाटेल असंच तो सगळं तिला सांगतो. आणि मुख्य म्हणजे सीतेबद्दल तिला काळजी वाटू नये म्हणून सीतेला चालण्याचे किंवा उन्हाचे कष्ट होऊ नयेत, त्रास होत नाही. दुःखामुळं चंद्रकिरण समान कांती असूनही ती कमी झाली नाही. पतीच्या संकटामुळं चंद्रासमान तेजस्वी मुख म्लान होत नाही. उलट तिचे वदन तेजस्वीच आहे. हिमालय कन्या उमेसारखी, मदनाच्या रतीसारखी तिची रूपसंपदा आहे आणि ती तशीच अजूनही लाक्षारसासारखी लालसर आहे. चंद्रकांततरं तस्या वदनं संप्रकाशते, साक्षात भ्रुवाचतो वक्ष्यो विष्णुश्रीरीव संगता. हिमालयसुता वापी उमा वाप्यागता भृशं, रतिर्वा मदनस्यापि जायसी रूपसंपदा. अध्यतावातवेगेन अध्वनावातवेगेन संभ्रमेणातपेन च, न विगच्छति वैदेह्याश्चन्द्रांशु सदृशी प्रभा. सदृश्यशतपत्रस्य पूर्णचन्द्रोपमप्रभं, वदनं तद्वदान्याया वैदेह्यान्न विकंपते. आता वाल्मिकी रामायणात शतपत्र हा शब्द वापरला आहे बघा. शतपत्र म्हणजे कमलपत्र. कमलपत्राप्रमाणे आणि पूर्णचंद्राप्रमाणे असणाऱ्या तिचं मुख म्लान होतच नाही. आणि वाटा चालण्यानं, वाऱ्यानी, उन्हानी, भीतीनी तिच्यावर काही परिणाम होत नाही. मला हे ऐकल्यानंतर भगवद्गीतेतलं सगळं आठवतं बघा, की शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित असं तिनं सगळं मानून घेतलंय बघा. तिनं काहीच त्याच्यात दुःख किंवा कष्ट हे जाणवूनच दिलेलं नाही. तिनं आभूषणांचा त्याग केलेला आहे. हळदी चंदनाच्या विलेपनाशिवाय सुद्धा ती अधिक शोभून दिसते. आपण म्हणतो ना, जातीच्या सुंदराला काहीही शोभून दिसतं, तशीच आहे ती. की वनात फिरतीये तरी ती तशीच सुंदर आहे. अजूनही ती पैंजणरहित पायांनी हरणाच्या मागे धावते. अत्यंत बलवान हल्ला करण्यास कठीण अशा वनचरांबरोबर पर्वतावरील गुप्त गुहांमध्ये सिंहासमान शूर आपला जो पती आहे रामाबरोबर राहते. सिंह, वाघ, हत्ती यांना पाहून पराक्रमी पतीच्या आधारानं जात आहे. नाही तर ती इतकी कोवळी आहे, नाजूक आहे. खरं म्हणजे तिला घाबरली असती, भीती वाटली असती, पण तशी तिला भीती अजिबात वाटत नाही. आणि म्हणून तो सांगतोय सुमंत्र, अगं कौसल्या माते, तुझा हा पुत्र राम आणि पराक्रमी लक्ष्मण दोघंही उदारवीर पुरुष अजिबात बेसावध नसतात. सारखी तिची काळजी घेतात, एकमेकांचे हित पाहतात आणि प्रिय बोलतात, एकमेकांशी प्रेमानंच बोलतात. किंवा दोघांच्या मनात आई वडील किंवा इतर कुणाचाही विचार वनात असताना येत नाही. नाही तर आपण बघा, दुसऱ्या गावी गेलो की घरची काळजी, घरी असलो की दुसरी परदेशातल्या मुलांची काळजी. असं तसं नाही आहे. जिथे आहेत तिथंच रमायचे आणि त्यांच्या आचरणामुळे ते जगात प्रसिद्ध होतील असं सुमंत्र सांगतोय तिला. शोकाचा त्याग करून परिपूर्ण मनानं महर्षींनी आचरलेल्या मार्गावर
तो परंतप महात्मा तुझा पुत्र राम नीट चालत आहे. वनातील फळं मुळं सगळं खाऊन ते वनात फिरतायत, आपली स्वतःची काळजी घेत आहेत, त्या फळांचा न्याचा त्याला काही त्रास होत नाही आहे. असं सगळं सुमंत्रानं हिताचं दुःख दूर करणारं असं बोलणं सांगितलं. आणि दुःखी राजाची ती पत्नी पुत्रशोकानं कृश झालेली सती कौसल्या अधिकच राम 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 म्हणजे हे ऐकल्यावर तिला जास्त शोक झालेला आहे आणि ती इतका विलाप करायला लागली की त्या ठिकाणी खरं म्हणजे आता पुढे आपल्याला सुमित्रा तिचं कसं हे करते, काय म्हणूया, सांत्वन करते, ते पुढच्या एका सर्गामध्ये आहे, ते पाहूयात. आता हे सगळं कौसल्येचं जे मनातलं आहे, तिची समजावणी आहे, हे सगळं आपण पाहिलं. पण आता पुढच्या सर्गामध्ये ती दशरथाचा तिरस्कार करते. उपालंभ म्हटलेलं आहे. उपालंभ म्हणजे तिरस्कार, नावच दिले त्यांनी, दशरथ उपालंभ. उपालंभ म्हणजे तिरस्कार, निंदा. कौसल्य त्या सुमंत सारथ्याला म्हणजे दशरथाने हे पाठवल्यावर, राजमहालातून पाठवल्यावर रडत रडत दशरथाला म्हणते की जी या लोकात आपली कीर्ती पसरलेली आहे ती यामुळं प्रजाजनातून नाहीशी होईल. तुम्ही हे मुलाला पाठवून दिलेलं आहे. मला वाटतं ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना बोलावून त्यांचं परिमार्जन करावं. मदनबाणाने पीडित झालेल्या तुम्ही स्त्रीसाठी अर्थात कैकेयीसाठी आपल्या पुत्राचा त्याग करू नये. तिला अजून वाटते, अजून परत बोलून घ्यावं. यदिदं त्रिषु लोकेषु प्रथितं ते महायशः महद्यशः पुत्रप्रव्राजनात् तत्ते विनष्टमिति मे मतिः. त्या पुत्राला वनात पाठवल्यामुळे तुमची कीर्ती सगळी धुळीला मिळाली. आणि वाल्मिकी रामायणात पण असंच म्हटलेलं आहे. फक्त पहिली ओळ समान आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सा अनुक्रोशो वदान्यश्च प्रियवादी च राघवः कथं नरवरश्रेष्ठ पुत्रौ तौ सहसीतया दुःखितौ सुर सुखज्ञं वृद्धां कथं दुःख सहिष्यतः. वाल्मिकी रामायणात म्हणतात की ज्यांना सगळं सुखात राहायची सवय आहे ते आता ह्या दुःखात कसे सहन करत असतील. म्हणजे रघुवंशात उत्पन्न झालेला हा दशरथ राजा खरं तर दयाळू आहे, दाता आहे, प्रिय भाषण करणारा आहे आणि अशी त्रैलोक्यामध्ये त्याची कीर्ती पसरलेली. ती म्हणते तुमची कीर्ती पसरलेली आहे, पण हे राजश्रेष्ठा सीतेसह त्या पुत्रांना आपण कसं टाकलं. सुखात वाढलेल्या या पुत्रांना आज दुःख प्राप्त झालं आहे आणि परत त्यांना दुःख हे कसं सहन होईल. अनेक प्रकारे तिनं रामाला परत आल्यावर राज्य स्वीकारायला म्हणजे त्यांना स्वीकारावं कसं, ते कसं म्हणजे आल्यावर राज्य स्वीकारणे हे कसं अनुचित आहे हे ती सगळं पटवून देते. आणि वाल्मिकी रामायणात असे छान काही काही उदाहरणं आणि पुढे समर्थांनी पण दिलेली आहेत की एखाद्या वाघ कसा असतो तर दुसऱ्या प्राण्यानं उष्टावलेलं भक्ष्य खाण्याची तो पुन्हा इच्छा करत नाही. त्याप्रमाणे नरव्याघ्र हा पुरुष श्रेष्ठ रामसुद्धा दुसऱ्याचं उष्ट राज्य कधीही स्वीकारणार नाही. न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्र खादितुमिच्छति एवमेव नरव्याघ्र परलोकं न मन्यते परलीढं न मन्यते. म्हणजे दुसऱ्याने आणलेलं उष्टावलेलं अन्न त्याला चालत नाही. तसं ती म्हणतीये की रामानं तुम्ही अजूनही रामाचा त्याग करू नये, त्याला यौवराज्याभिषेक करावा, नंतर आपल्या प्रियेला वर द्यावा. म्हणजे आधी त्याचं सगळं करा आणि मग प्रियेला काय वर द्यायचं आहे तो द्या. जर असत्याला घाबरून तुम्ही वर दिला तर पहिल्यांदा मुलाला फसवलेलं आहे असं होईल. त्यामुळे तुमची कीर्तीही भग्न होईल आणि तुमचे जे पूर्वज आहेत सत्यप्रिय होते, स्वतःचे प्राण देऊन त्यांनी सत्याची पाठराखण केलेली होती आणि त्यांच्या त्या कीर्तीला किंवा त्या सत्याला सगळी बाधा येईल. अहो या सर्गामध्ये कौसल्यनं सत्यावर एवढं छान वर्णन केलेलं आहे, महत्त्व सांगितलेलं आहे. मला तर असं वाटायला लागलं की राम हा तर सत्यप्रिय होताच, सत्यनिष्ठ होताच, सत्यवचनी होताच, सत्यवाणी होताच, म्हणजे एकवाणी एकवचनी तसा सत्य होता सगळा. पण कौसल्याच्या तोंडी हे जे सत्याचं सगळं सांगितलेलं आहे ना, आपल्याला सुद्धा त्या सत्याचं महत्त्व कळेल. सत्यं पुरा तुलयत
स्वयं गीतस्वयंभुवा अश्वमेधसहस्रञ्च सत्यं तुल्य यथावृतं न सत्याद् विद्यते ह्यन्यत् सत्यं हि परमं पदं सत्यं हि परमं लोके नराणां स्वर्गकांक्षिणां. सगळ्यांसाठी सत्य हे श्रेष्ठ आहे. जे स्वर्गाची इच्छा करतात त्यांना सुद्धा स्वर्ग सत्यच महत्त्वाचं आहे. सत्यम विष्णू ब्रह्म सत्यम सत्यम यज्ञे प्रतिष्ठितम नहि सत्यात परो धर्म स्त्रीषु लोकेषु विद्यते. जे सत्याशिवाय दुसरा परमश्रेष्ठ धर्म नाही. आजच्या काळाला तर ह्या सत्याच्या काय म्हणू आपण महात्म्याची किंवा महतीचं सगळ्यांना कळली पाहिजे की सत्य कसं वागलं पाहिजे. सध्या जे चाललंय ना सगळं राजकारणात काही नको नको वाटायला लागलं. रामराज्य पुन्हा यावं. आता रामलल्लाची बरोबर मला आठवण झाली की 1 महिना होऊन गेला. आज 25 तारीख आहे ना. तर तो जो सगळ्यांनी जल्लोष केला, सगळे आपले आनंदी झाले, पुन्हा तो रामराया छोट्या रूपात अयोध्येमध्ये स्थित झालेला आहे. तो कशाच्या जोरावर? या सत्याच्याच जोरावर. आणि म्हणून पुन्हा आपल्याला हे असं रामराज्य अनुभवायला मिळावं यासाठी आपण परत या रामाला प्रार्थना करूया की सगळ्यांच्या मनामध्ये हे सत्य कसं रुजेल, सत्य कसं, सत्यामुळं लोक कसे छान पुन्हा चांगलं आचरण करतील. आणि म्हणून ती सांगतीये की सत्य हाच विष्णू, सत्य हेच ब्रह्म, सगळं सत्यच यज्ञात प्रतिष्ठित आहे. सत्यापासून सोम केवढं वर्णन केलेलं आहे. सत्यापासून ब्रह्म, सोमापासून ब्रह्म, त्यातून अमृत प्राशन करणाऱ्यांपासून अग्नी, अग्नीपासून पृथ्वी, सगळं सृष्टीचं चक्र समर्थांनी आपल्याला दासबोधातही सगळं समजावून दिलेलं आहे. भूमीतून सर्व भूतांची निर्मिती, भूतांपासून पुन्हा मेघांची निर्मिती, म्हणजे म्हणलेलं आहे ना यज्ञात भवती पर्जन्या, पर्जन्यात अन्नसंभवा. तर तसंच वर्णन इथं केलेलं आहे बघा. आणि पुन्हा मेघांची निर्मिती असं मानलं जातं. हा निसर्ग सत्यातच प्रस्थापित झालेला आहे. आणि सत्यामुळं चंद्र उगवतो, सत्यामुळं सूर्य प्रकाशतो, सत्यातूनच अमृत निर्माण होतं, सत्यातच सर्व लोक स्थित आहेत. आणि पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग हे तिन्ही लोक सत्यामुळंच खरोखर आनंदित होतात. ज्याप्रमाणे सत्यव्रती सत्यामुळंच लोकांकडे आकर्षित होतो किंवा जातात. अरे नृपती हे राजाला ती सारखं समजावून देती की अयोग्य सत्य प्रतिज्ञा, असत्य भाषा, शेकडो यज्ञ करूनही इच्छित स्थळी जाऊ शकत नाही. अयोग्य सत्य प्रतिज्ञा केलेली आहे तुम्ही, तिला ती प्रतिज्ञाच पटलेली नाही. सत्यवादी पुरुष यज्ञांनी, सत्यवचनांनी पूर्वजांच्या मार्गाने जातात. ज्या मार्गाने हे पुरुष श्रेष्ठ गेले तेथे तू जाऊच शकणार नाहीस. सज्जनांकडून हे 2च मार्ग सांगितले गेलेले आहेत, अहिंसा आणि सत्य. जिथे धर्म प्रतिष्ठित आहे ते हे सज्जनांनी रक्षण केलेलं सत्य आहे. आणि तू हा धर्म आणि स्वतःच्या कीर्तीला बाजूला सोडून दिलेलं आहेस. तिला फार वाईट वाटते. तदिदम रक्षितम सद्भी सत्यम उत्सादितम त्वया. उत्सादितम म्हणजे फार त्याचं हेच करून टाकले तुम्ही, उत्सादन केलेलं आहे. धर्मंचैनम समास्थाय स्वंचैव प्रथितम यशः. फुलांचा गंध हा वाऱ्याच्या उलट्या दिशेनं कसा बरं जाईल, तसाच मनुष्यांच्या कर्मातून निर्माण झालेला सुगंध आसमंतात सर्वत्र पसरतो. त्याप्रमाणे चंदनाचा सुगंध एकाच ठिकाणी स्थिर न राहता पसरतो. त्याप्रमाणे सत्य सर्वत्र पसरतं. अगदी फक्त सत्यावर जर बोलायचं असेल ना तर हे अयोध्याकांडातला हा 62वा 63वा जो सर्ग आहे ना तो सगळ्यांनी अवश्य अनुभवा. कर्मजस्तु मनुष्याणां प्रतिवाती समन्ततः चंदनानां महार्हाणां मगरूणां तथा विभो नावस्थायी चिरं गंधस तथा सत्यप्रकीर्तितः. असा चंदनाचा सुगंध कधी एका ठिकाणी नावस्थायी स्थिर राहत नाही, तो सगळीकडे पसरला जातो. त्याप्रमाणे सत्यसुद्धा पसरलं जातं. हे राजा, तुझ्या अवगुणांचा गंध सर्व जगात पसरेल. तिला सारखी काळजी वाटते. आणि हे अशुभ मोठं कर्म दीर्घकाळ टिकून राहील. लोकांच्या मनात वाईट गोष्ट जास्त टिकून राहते बघा. आपल्या प्रियेला पृथ्वीचं राज्य अर्पण करून रामाला वनात पाठवणं ही भ्रूण हत्या आहे. तिनं तर त्याला भ्रूण हत्येची उपमा दिली.
की तुम्ही भ्रूण हत्या केली आहे. आज सुद्धा बघा भ्रूण हत्या किंवा गर्भाचं हे करू देत नाहीत, नकोय करायला. इयं मन्ये सुमहती भ्रूण हत्यास्त्वया कृता प्रियायैव सुधाम तत् दत्वा रामः प्रव्राजितो वने. तू तुझ्या प्रियेला सुधा दिलेली आहेस आणि रामाला मात्र वनात पाठवलं आहेस. सुदैवानं कैकेयीनं तुझ्याकडं रामाचा दुर्लभ असा वध करण्याचा वर मागितला नाही. नाही तर तिला असं वाटतं की कैकेयीनं पार रामाला मारण्याचाही वर मागितला असता तर यानं दिला असता का. नाहीतर बलवान राजांनी दुर्बलांना यज्ञात बली देण्यासाठी ओढत ओढत नेल्या जाणाऱ्या पशुसारखं हे चित्र दिसलं असतं. सिंहानीच मोठ्या हत्तींवर आक्रमण करताना दिसावं तसं अधिक बलवान लोकच बलवान होत असतात. आपण माहिती आहे की मोठा मासासुद्धा बारक्या लहान माशांना गिळून टाकतो. समाजात तेच चित्र दिसतं आणि तेच ती पटवून पटवून सांगते की असं सगळं चित्र आता निर्माण होईल. कारण माझा पुत्र, तिला रामाच्या सामर्थ्याची खात्री आहे, पण ती म्हणते धर्मापुढे तो दुर्बल झालाय आणि म्हणून सगळ्या इच्छा सोडून त्याग करून तो वनात गेलाय. शत्रूचा निपात करू न शकणाऱ्या माणसांच्या अंगातून अतीव संताप बाहेर पडत आहे. जणू संतापलेल्या सापांचा हा फुत्कार आहे. सगळे लोक राजावर रुष्ट आहेत. ती म्हणते की अरे राजा, तुम्ही कठोर शब्दानं निंदा करून तुझी ही अशी मी कठोर शब्दानं निंदा करतीये, हे खरं माझं दुर्दैव आहे. तिला आठवण होते की रामानं जाताना सांगितलेलं होतं की तू माझ्या वडिलांना किंचितही दोष लावू नकोस. पुन्हा पुन्हा त्यानं विस्तारपूर्वक सांगितलेलं होतं. दुःखदायक वाणीनं त्यांना बोलू नको असं राम मला खूप म्हणाला होता. पण तरीसुद्धा पुत्रस्नेहामुळं विवश झालेली मी शोकसागरात बुडून गेल्यामुळं हे बोलून गेले. उत्तम कुळात जन्मलेली मी विनय जाणणारी मानसिक या दुविधेमुळं, तिची द्विधा झाली, दुविधा शब्द वापरला आहे, द्विधा झाल्यामुळं पतीला काही अप्रिय बोलून गेले. या जगात स्त्री असो की पुरुष असो, जे कार्य मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, ते गिळलं तरी जातं किंवा डसत तरी राहतं. आणि म्हणून ती म्हणते की माझ्या राघवाच्या भाग्याला, हे राजा, तू या दैवाचा विचार न करताच विमुख केलेला आहेस, विन्मुख केलंस, त्याला राज्यापासून परांमुख केलंस. तो माझा पुत्र तुझ्या आज्ञेनं तुमच्यासाठी स्वतःच्या पत्नीसह दृढव्रताचं पालन करण्यासाठी वनात गेलेलं आहे. समे सुत सुशक्तोपी धर्मं प्रति सुदुर्लभः ततः कामानमुत्सृज्य मांच त्यक्त्वा वनंगतः. त्याच्या इच्छा नसेल का मनात राज्य मिळण्याची, असं तिला तिच्या बाजूनं तिथनं सगळं जे बोललेलं आहे ते खूप सुंदर असं समर्थांनी आणि वाल्मिकींनी लिहिलेलं आहे. आता मी जे तुम्हाला म्हटलं की कौसल्याचा अजूनही काही संताप होतो किंवा हे अजूनही ती बोलतच राहते, पण कौसल्यावरही लगेच परिणाम झालाय. ती मूर्छित झाली बघा. हे सगळं बोलून बोलून ऐकून ऐकून मूर्छित झालेली आहे. आणि पुन्हा ती आपला राग न आवरता आल्यामुळं पुन्हा म्हणते की रामावरच्या प्रेमामुळं मला लक्ष्मणही त्याच्या मागोमाग गेला, याचं जास्त दुःख आहे. तिला रामा इतकीच लक्ष्मणाची सुद्धा काळजी वाटते बरं का. आणि म्हणून ती म्हणते की राजाकडून केल्या जाणाऱ्या अभिषेकापासून दूर झालेल्या माझ्या बुद्धिमान पुत्राच्या मागून हा माझा म्हणते ती, सुमित्रेचं नाही म्हणत, हा माझा निर्लोभी पुत्र गेला आहे, जो स्वतःच्या बुद्धीनं बंधूवर प्रेम करणारा आहे, भावापाठोपाठ जाणार आहे. त्याची मला फार आठवण येते. जी आधी रामाबद्दल सीतेबद्दल तिला कळवळा, पण लक्ष्मणाचीही तेवढीच तिला काळजी आणि प्रेम होतं. म्हणून ती म्हणते योनुयातो स्वयं बुद्ध्या भ्रातरं भ्रातृवत्सलः लक्ष्मणं तमहं रामाच्छोचामहं विशेषतः. रामापेक्षा सुद्धा मी त्याच्याबद्दल शोक जास्त करते.
असं ती म्हणते. जो स्वतःच्या बुद्धीनं बंधूवर प्रेम करणार आहे, भावापाठोपाठ जाणार आहे. राम काही म्हणला नव्हता तू माझ्याबरोबर आहे. लक्ष्मणालाच वाटलं होतं की रामाला एकट्याला पाठवणं योग्य नाही आणि त्याच्यावरही त्याचं अत्यंतिक प्रेम आहे. म्हणून ती म्हणते की असा जो लक्ष्मण रामाबरोबर गेलाय ना, त्याची मला फार आठवण येते. त्या लक्ष्मणाबद्दल मला रामापेक्षा सुद्धा अधिक दुःख होते. याच्या खाली अंडरलाईन आहे, म्हणजे करूया. राज्ञो महेंद्र कल्पस्य, आता ती सीतेबद्दल बोलते. जनकस्य विशेषतः सुताम तामनवद्यांगीं वैदेहीं चिंतयाम्यहम. आता सीतेबद्दल तिला काळजी वाटते की ही जणू काही जनक राजाचं राज्य म्हणजे काय होतं, महेंद्र कल्पाचा राजा होता तो. अगदी इंद्राची सुद्धा जबाबदारी, म्हणजे त्याच्यावर जबाबदारी असल्यासारखं. आणि म्हणून ती कोमलांगी वैदेही, तिचा मी विचार करते म्हणती. अत्यंत सुंदर, श्यामल, पद्मदलाप्रमाणे नेत्र असणारी, पित्याच्या घरी अत्यंत सुखानं राहणारी, वाढलेली आणि सगळी सुख नातेवाईकांना सोडून आपल्या पतीच्या आश्रयानं त्याच्या मागून जाताना ती कोणत्या बरं अवस्थेत जात असेल, आज असेल. पतिं व्यनुश्रिता यातं किमवस्थाय सा सती कथं सा सुस्तनुस्तन्वी सुकुमारी सुखोचिता शीतमुष्णंच वर्षंच वैदेही प्रसहिष्यती. ते सगळं शीत उष्ण सहन कशी करत असेल. खरं त्या सुमंतानं सगळं सांगितलं की तिच्यात काही फरक झालेला नाही. पण एकदा माणूस आपल्या शोकानं किंवा आपल्या प्रेमापोटी असा हे झाला ना की त्याला काही आठवत नाही, त्यानं काय सांगितलं आहे याचाही ती विचार करत नाही. या श्राम्यती गृहे ह्यस्मिन् चरंती वसुधातले, म्हणजे जी घरात सुद्धा अशी थकत होती, इतकी नाजूक होती, आणि ती वनात कशी बरं विहार करत असेल. म्हणजे सुख उपभोगण्यास योग्य असणारी ही वैदेही थंडी, ऊन, वारा, पाऊस कसा सहन करत असेल. ती घरात जमिनीवर चालताना सुद्धा जमायची, तेच आत्ता सांगितलं मी. तर ती विजनारण्यात कशी बरं फिरत असेल, जिथं माणसं नाहीत, निर्जन आहे. आणि उत्तम अन्न खायला जिला आवडायचं, ती आता ते कडू तिखट सगळं बिनचवीचं आणि नुसती कंदन मुळण फळं कशी खात असेल. कथं वन्यानी भोज्यानी कटुतिक्तानि भोक्ष्यती शयनानि महार्हाणि पुरा संसेव्य मैथिली. आता जिनं अगदी छान मौल्यवान रेशमी वस्त्र परिधान केली असेल, अशा याच्यावर शयन केलं असेल पलंगांवर, आणि अशी ती आता पानानं आच्छादलेल्या भूमीवर कसं बरं झोपत असेल. किंवा उत्तमोत्तम मी सांगितले तशी रेशमी वस्त्र परिधान करणारी आता ही वल्कलं कशी धारण करत असेल, असं तिला सहन कसं होत असेल. आणि पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी कांती असणारं ते सुंदर मुख वनातील वाऱ्यामुळं, सूर्याच्या किरणामुळं वर्णहीन किंवा अगदी कांतीहीन झालं असेल. तिला रामाचीही काळजी वाटते. ऐरावतासारखा यशस्वी असणारा आपला पुरुष श्रेष्ठ, नृपकुळाचा सर्वश्रेष्ठ असा हा राम, त्याला मी कधी पाहीन. तिला सारखी ती व्याकुळ झालेली आहे. आणि परत ती म्हणती की माझं हृदय वज्राप्रमाणे झालंय असं मला वाटतंय. कारण पुत्रदृष्टीला न पडल्यामुळं खरं तर त्याचे हजारो तुकडे व्हायला पाहिजे होते, पण ते का बरं झाले नाहीत. हे वाईट कर्म लोकविरुद्ध तुम्ही केलेलं आहे आणि त्यामुळं ते वनात भटकत आहेत. अजूनही ती पुन्हा 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 तेच अजून तिच्या मनात आहे की ती म्हणती 15व्या वर्षी म्हणजे 14 वर्ष झाल्यावर राम परत आला नाही तर मी माझ्या प्राणांचा त्याग करीन. माझ्या जगण्याला काही प्रयोजनच नाही आहे. आणि जर तो राम प्रवासातून परत आला तरी ज्याप्रमाणे मगाशी म्हणलं तसं सज्जन लोक दुसऱ्यांना स्वतः दिलेल्या संपत्तीची अपेक्षा ठेवत नाहीत, त्याप्रमाणे भरतानं उपभोगलेली ही विपुल राज्यलक्ष्मी हा राम स्वीकारणार नाही. धर्माचे जाणकार कधीही वापरलेल्या वस्त्राप्रमाणे असणारी ही राजश्री उपभोगणार नाहीत. काही लोक स्वतःच्या बांधवांनाच श्राद्धात बोलवतात, त्यानंतर कार्य केलेल्या ब्राह्मणांना आणि तिथे जे गुणवान असतील, विद्वान असतील, देवासारखे ब्राह्मण असतील त्यांना जर जेवायला बोलवलं तर त्या ब्राह्मणांमधील सद्गुणी ब्राह्मणांना ते अन्न अमृतासारखं स्वादिष्ट असलं
तरी आवडत नाही. दुसऱ्यांनी खाल्लेलं, मगाशी म्हटलं ना मी, की वाघाला जसं दुसऱ्यांनी उष्टावलेलं हे अन्न किंवा ते मांस चालत नाही, तसं हे सुद्धा आहे. पश्चान्न बहुमन्यन्ते सुधामेव सुरोत्तमः ब्राह्मणेषु सुवृत्तेषु पश्चात् भोज्याश्च बांधवाः इति ते तत्र मन्यन्ते शृङ्गभङ्गमिवात्मनः एवं कनीयसा भ्राता किंवा भ्रात्रा भुक्तं राज्यं विशेषतः. तसं या लहान भावानं उपभोगलेलं राज्य, उष्टावलेलं राज्य, तो कसा काय पुन्हा ते करेल. आणि लहान भावानं असं पहिले 14 वर्ष आता अनुभवलेलं आहे. तर त्यानं मगाशी सांगितलं तेच वर्णन पुन्हा इथे समर्थांनी लिहिलेल्या रामायणात पण आहे, की वाघ जसं दुसऱ्यांनी उष्टावलेलं भक्ष्य खात नाही, किंवा हवीर द्रव्य, तीळ, पुरोडाश, यज्ञातील खांब हे सगळं एकदाच वापरल्यावर पुन्हा यज्ञात वापरलं जात नाही. आपण घरात पुन्हा काही गोष्टीत पुन्हा वापरतो दुसऱ्या ठिकाणी, तसं यज्ञात नसतं. त्याप्रमाणे वापरली गेलेली, उपभोगली गेलेली ही राज्यश्रीसुद्धा राम पुन्हा स्वीकारेल तर ते मला सहन होणार नाही. आणि जरी त्याला तुझ्याकडून मंदार पर्वताप्रमाणे महान गौरव प्राप्त झाला तरीसुद्धा मासा जसा पिलाला जन्मल्या सोडून देतो, त्याप्रमाणे तू सोडून दिलेस रे. अशा ब्राह्मणांनी आचरणात आणलेला आणि शास्त्रात सांगितलेला, गुरूंनी दाखवलेला महान धर्म आपल्याकडून राजा पाळला गेलेला नाही. गुरूंनी, मातापित्यांनी दाखवलेले धर्मही तू सोडून दिलेला आहेस. तुमच्याकडून पाप केलं गेलं आहे आणि राम मात्र असं कधीच करणार नाही. गुरोर्दृष्टस्य राजेंद्र गौरवं नातिरिच्यते गुरुर्दृष्टः परित्याजस्तथा माता तथा पिता. असं म्हणून ती तपस्विनी कौसल्या विलाप करते. नंतर राजाला हेतू पुरस्पर पुन्हा म्हणतीये की पहिली गती आत्मा, दुसरी गती पुत्र, सज्जन ही तिसरी गती आणि धर्माचा संशय करणं ही चौथी गती असते. जसं सत्याचं सांगितलं तसं तिनं ही गती छान सांगितलेली. आणि ज्येष्ठ पुत्र रामाला आमच्याकडून अकारण त्यागलं गेलं. रामाला सोडून तू फार काळ जगणार नाहीस. आधी ती स्वतःबद्दल बोलते, नंतर राजाला बोलते की तू जगूच शकणार नाही. प्रथमा गतिरात्मैव द्वितीया गतिरात्मजः. आत्मज आणि आत्मा खूप छान सांगितले बघा. काही जण पुत्रालाच आत्मा मानतात, तसं आत्मा आणि आत्मज या शब्दांची छान रचना केलेली. संतो गतिस्तृती योक्ता चतुर्भीद धर्मसंचया एताभ्यस परिपृष्टो गतिभ्यस्त्वं नरोत्तम. कैकेयीसाठी तू सत्कर्म करणाऱ्या लोकांना सत्य, कीर्ती, मला, राज्याला, सुखाला सगळ्यांना सोडून दिलेस. फक्त कैकेयी हवी होती तुला. दुःखाने व्याकुळ झालेला तू प्राणांचा त्याग करशील, पण तुझ्याकडून माझा घात झालेला आहे. ती संभ्रमित झालेली आहे. आपल्याकडून भरताला राज्य दिल्यामुळं अयोध्या नगरीसह संपूर्ण राष्ट्र, कीर्ती, धर्म, त्याचप्रमाणे आत्मा, मी, सर्व पुत्र, राजे, नागरिक यांचा घात झालेला आहे. आणि अशा कठोर शब्दांनी कौसल्यानं केलेलं भाषण ऐकून राजा अतिशय आता डोळे मिटून उसासे टाकायला लागला आणि राम 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 म्हणत तो मूर्छित झाला. हता त्वयैवं नगरीं सराष्ट्रां कीर्तिश्च धर्मैश्च तथैव आत्मा अहं सपुत्रा नृपनागराश्च सर्वे हता कैकयदा राज्यदानात. तिनं फार अगदी म्हणजे तिच्या मनातली जी व्यथा आहे, जो शोक आहे, ते इतकं व्यक्त केलेलं आहे की शेवटी राजा बेशुद्ध झालेला. आणि दुःखी झालेला राजा, पुढचा आहे 64वा सर्ग, त्याच्यात सुमित्रा तिला समजावून देते. पण आधी राजानं जी कबुली दिलेली आहे ती फार महत्त्वाची, की शुभ्र अशा शयनावर दुःखानं डोळे मिटून तो मूर्छित होऊन पडला. आणि शुद्धीवर जेव्हा आला, त्यानं डोळे उघडून पाहिले, तेव्हा मागं उभ्या असलेले कैकेयीला पाहून तो आता सगळं मनातलं बोलतोय बघा. शेवटी त्याचाही म्हणजे एक हेच होता नो, म्हणजे त्याची कुचंबणाच झालेली आहे. रामाला सोडून देताना त्याच्या मनाला काही आनंद नव्हता झालेला. तो म्हणतोय कौसल्याला,
हे कौसल्ये, माझ्यावर कृपा कर. अत्यंत दुःखी असलेला मी तुला हात जोडतो ग. म्हणून तू मला पुन्हा पुन्हा असं नको ग बोलूस. प्रसादये त्वां कौसल्ये शोकार्तोऽहं कृतांजलिः. अतो नार्हसि मे भूयो वक्तुमेतादृशं वचः. असं बोलू नकोस ग. दीन झालेल्या राजाचं हे अत्यंत करुण बोलणं ऐकून पतिपरायण कौसल्या मस्तक नमवून चरणांना वंदन करून म्हणते. तिलाही लक्षात येतो. आपण सुद्धा बघा घरात कधी कधी असं होतं, नवरा बायकोना नकळत बोललं जातं आणि नंतर इतका पश्चाताप होतो की आपण नको होतं असं बोलायला. तशी ती म्हणतीये, हे राजा, मी माझी मर्यादा ओलांडली हो. तुम्हाला असं मी बोलायला नको होतं. पुत्र शोकानं व्याकुळ झाल्यामुळं माझ्याकडून नको ते बोललं गेलं हो. शिरसा नृपते पादौ प्रणिपत्येदमब्रवीत. अतिक्रमं मे नृपते त्वमिमं दान्तुमर्हसि. तुम्ही शांत राहा म्हणते. प्रसीद शिरसा याचे भूमौ निपतितास्मि ते. याचितास्मि हता देव क्षंतव्याहं नहि त्वया. वाल्मिकी रामायणात म्हणले की तुम्ही मला क्षमा करावी. आणि समर्थांनी म्हणले त्वमिमं दान्तुमर्हसि. तुम्ही थोडंसं दमन करा, शांत राहा. हे राजा, दुःखी झालेल्या माझ्या या अमर्यादेला आपण क्षमा करावी. माझं आणि रामाचे आपण प्रभू आहात, ईश्वर आहात. हे धर्मज्ञा, मी पत्नी धर्म जाणते आणि तुम्ही सत्यवादी आहात हेही जाणते. पण पुत्र शोकानं विव्हळ झाल्यामुळे मी काही ना काहीतरी बोलून गेले हो. आता जसं सत्याचं वर्णन केलं होतं ना, शोकाचं सुद्धा तिने इतकं महत्त्व सांगितले. शोक हा बुद्धीचा नाश करतो आणि कष्ट वाढवतो. शोक धैर्याचा नाश करतो. शोकासारखा दुसरा अंधकार नाही. अग्नीचा दाह आणि अस्त्राचा भयंकर प्रहार मी सहन करू शकते, पण हे राजा, धर्मवेत्या बुद्धिमानांकडून धर्म सोडून त्याच्या काढलेल्या विपरीत अर्थामुळं निर्माण झालेला हा शोक किंवा हे दुःख नाही हो मी सहन करू शकत आता. इतकं म्हणजे तिनं अगदी व्याकुळ होऊन पुन्हा सांगितलेलं आहे की मला शोकसागरात टाकून रामाला जाऊन 5च दिवस झाले, पण अत्यंत दुःखी झालेल्या मला ते दिवस शेकडो वर्षाप्रमाणे, आपण म्हणतो ना युगासारखे वाटतात, तशी तिची अवस्था झाली. आणि त्याच्या जाण्यामुळे माझ्या मनात शोक वाढतच आहे. हिमालयातून वेगानं धावणाऱ्या मोठ्या जलौघाप्रमाणे हा शोक समृद्ध माणसाचा सुद्धा मोठा शत्रू आहे. आता शोकाचे श्लोकसुद्धा तसेच आहेत बघा. अयोध्या कांडच एकूण करुण रसांनी भरलेलं आहे. कारुण्याचा आविष्कार जो काय असतो तो सगळा अनुभवायला हे कांड आहे. शोको नाशयती प्रज्ञां शोके वर्धयते श्रमं. शोको धृतिं नाशयती नास्ति यो शोकसमं तमः. सोढुं शक्नोमि संस्पर्श चास्त्रस्पर्शश्च दारुणः. शोको नाशयते धैर्यं शोको नाशयते श्रुतं. श्रुतं म्हणजे ज्ञान. शोको नाशयते सर्वं नास्ति शोकसमो रिपुः. वाल्मिकी रामायणातही रिपू म्हणलेलं आहे त्याला. म्हणजे कौसल्या अतीव करुण भाषण करत असताना दिवस संपून सूर्यास्त झाला आणि कौसल्याचं हे उल्हसित करणारं बोलणं चालू असतानाच दुःखानं म्लान झालेला राजा पुन्हा निद्रावश झालेला आहे. तो तर आता शोकानं अगदी म्हणजे खूपच व्याकुळच झालेलं आहे. आता हे सगळं पाहिल्यावर आपण बघा म्हणतो की संपूर्ण याच्यामध्ये सुमित्रा कुठं बोललेली नाही आहे, पण सुमित्रा कौसल्याचं कसं सांत्वन करते बघा. तेव्हा अतीव दुःखानं विलाप करणाऱ्या कौसल्याला सुमित्रा म्हणते, देवी, तुझा हा पुत्र राघव श्रेष्ठ गुणांच्या समुदायांनी युक्त आहे. वडिलांचं आज्ञेचं पालन करणाऱ्या त्याच्याबद्दल तू शोक करणं योग्य नाही. लहान असून सुद्धा ती समजावून देते बघा. दैवी तेज असलेला, बुद्धिमान, आत्माभिमानी, उत्तम भाग्य असणारा तुझा हा पुत्र राघव श्रेष्ठ गुणांच्या समुदायांनी राज्यसुखाचे हित करण्यासाठीच वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी गेलेला आहे ग. सज्जनांनी आचरणात आणलेल्या यशाच्या मार्गावर जाणाऱ्या त्याचं मोठंच कल्याण होणार आहे. म्हणून त्या धर्मवत्सलासाठी
तू शोक करू नकोस. श्रेष्ठै गुणै गणैयुक्त सुतस्ते देवी राघव. ना देव सत्वा ना प्राज्ञा पुरुषो नात्ममानिनः. तस्यानुवर्तते वृत्तिं लक्ष्मणो लक्ष्मीवर्धनः. पितुर्नियोगे तिष्ठन्ति न चाकल्याणभागिनः. म्हणजे तू त्याची काळजीच करू नको. पित्याचं वचन पाळण्यासाठी तो गेलेला आहे. वनवासातील दुःख जाणत असूनही जानकीजी सुखोपभोगांचा आणि सुखांचा त्याग करून आपल्या पतीमागोमाग गेली. त्या पतिपरायण यशस्विनी धन्य असलेल्या तिच्यासाठी सीतेसाठी सुद्धा तू शोक करू नकोस. आता सांगितलं रामासाठी करू नको, पुढं सांगते सीतेसाठी, कारण तिनं ती सगळी वर्णन केली ना, जिला सुखात राहायची सवय आहे वगैरे, तर ती सांगते सुख संवर्धिता त्यक्त्वा गृहावास सुखानिच अनुगच्छति भर्तारम यासा भर्तृपरायणा. आता वाल्मिकी रामायणात ते सुमित्रेच्या वचनांचा कुठे उल्लेख नाही आहे, पण समर्थांनी हे लिहिलं आहे म्हणजे कुठली तरी प्रत त्यांना सापडली असावी. पण मला तर वाटतं की समर्थांनी सगळ्यांच्या भावनांचा विचार केलेला आहे. कुठेतरी त्यांनी हा सर्ग स्वतःसुद्धा रचलेला असेल. आणि तिन्ही लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध अशी ही यशाची पताका उंचावून गेलेल्या अगं त्या पुत्राबद्दल तू शोक करू नकोस. उदार कार्य करणाऱ्या रामाचा प्रचंड पराक्रम जाणूनही अश्रू गाळून आपल्या गात्रांना का त्रस्त करतेस. तुझ्या पुत्राला वनात अति थंडी किंवा उष्णता सहन करावी लागणार नाही, कारण तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. सीतेसह शयन केलेल्या रामाला चंद्र पित्याप्रमाणेच आल्हाददायक किरणांनी स्पर्श करील. म्हणजे त्याला सगळं सहन होणार आहे. आणि त्याला स्वतः विश्वामित्रांनी दिव्य अस्त्र दिलेली आहेत. अस्त्रांमध्ये तो निपुण आहे. त्या रागाबद्दल तू कशाला शोक करतेस. कीर्ती, पत्नी, बंधू या तिघांसह जो नेहमी असतो तो पराक्रमी राम राज्य मिळवण्यास पात्र आहे. अगं कौसल्ये, पुत्रशोकानं व्याकुळ होऊन तू आज अश्रू ढाळत आहेस. नंतर राम वनवासातून परत आल्यावर आनंदी होशील, तेव्हा तू उपस्थित असशील. तू म्हणती मी जाणार, तसं करू नको. तुझा पुत्र यशामुळे आणि धर्मपालनात श्रेष्ठ असल्यामुळे या जगात 14 वर्ष संपल्यावर पृथ्वीचं राज्य उपभोगेल. पुत्रस्ते यशसा लोकात व्याप्य धर्मभृतांवर चतुर्दशानां वर्षाणां अंते भोक्षसी मेदिनी. ती तिलाही सांगती की 14 वर्षानंतर तू सुद्धा या भूमीचं मेदिनीचं म्हणजे उपभोग घेशील. आणि वल्कल धारण करणारा तो नरश्रेष्ठासारखा शोभून दिसतो आणि लक्ष्मीप्रमाणे त्याच्या मागून सीता शोभून दिसते. त्याला काय दुर्लभ आहे ग. तुझा पुत्र वनात जसा म्हणजे वनवासातून आला हे कळल्यावर लोक त्याच्या पायांना वंदन करतील. राजीव लोचन कृष्ण कमळासारखा रामाला पाहून आनंदाश्रू डाळतील. सगळा तिनं तिला इतका छान दिलासा दिलेला आहे. मेघमालांनी व्याप्त पर्वतश्रेष्ठाप्रमाणे असलेल्या अशा तुझ्या पुत्राला सगळे प्रेमानं कवटाळतील. तम पादौ वंदमानंतम दृष्ट्वा राजीवलोचनम मेघराजीव शैलेंद्रम मीक्षस्य आनंदजाश्रुविशुभिः. आणि तो लक्ष्मण माता सुमित्रेनं सगळं असं सांगितलंय. मग ती श्रेष्ठ अशी राजाची पत्नी रामाची माता कौसल्येचा शोक जसा अग्नीवर पर्जन्यधारा कोसळल्यावर तो हळूहळू शांत होतो, तसा तिचाही शोक हळूहळू शांत झालेला आहे. खरं म्हणजे मला श्रावणाच्या काय म्हणू कथेची किंवा त्या प्रसंगाची सुरुवात करायची होती, पण आता वेळ बराचसा झालेला आहे. आपण फक्त एवढं लक्षात ठेवूया की ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर आपल्यासुद्धा घरांमध्ये असं घडतं की एखादा कुठला तरी हृदयातला कप्पा एक उघडायचा राहिलेला असतो. तीच अवस्था झालेली आहे दशरथाची. आणि ज्या वेळेला हे सगळं कौसल्येचं ऐकल्यानंतर, हे आघात ऐकल्यानंतर त्याचा तो कप्पा उघडला गेलेला आहे. आणि मग त्याला एकदम आठवण झाली दशरथाला श्रावण बाळाची. श्रावणाचा इतिहास त्याला आठवलेला आहे आणि तो आता त्या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. तर ते खूपच अगदी असेच भावूक असे सर्ग आहेत. आपण त्याचा आस्वाद पुढच्याच वेळेला घेऊया, कारण अर्धवट ते सोडण्यापेक्षा
इथं आपण हे करू. पुन्हा एकदा खरं म्हणजे मगाशी बोलणार होते की आजच्या विवरणापूर्वी वैजयंती ताईंनी आणि त्यांच्या नातवांनी इतकं सुंदर सगळं गायलेलं आहे. त्यांची स्वतःची रचना खूप सुंदर असते आणि समर्थांच्या आता ह्या दासनवमीच्या उत्सवामध्ये असं छान ऐकायला आपल्याला मिळालेलं आहे. सगळ्यांनी तुम्ही तेही ऐकले. मला जे काही मला म्हणजे जी प्रेरणा मिळालेली आहे, जे काही आहे समर्थांनीच लिहिलेलं आहे, ते फक्त उकलून दाखवायचे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. तुम्ही ते सगळ्यांनी अभ्यासलेलं नाही आणि आपण कथाप्रसंग ऐकलेले असतात, पण हे भावूक प्रसंग सगळ्या भावनांचं जे आहे ते आपण इथं अनुभवत आहोत. त्यामुळं जरी आज लोक संख्येनं कमी असले तरीसुद्धा मला आनंद होतो आहे की ह्या सगळ्यामध्ये आपण सगळे एकरूप झालेले आहोत. शेवटी फक्त पुन्हा जे पहिलं पंचरत्न स्तोत्र म्हटलं होतं त्याचं एकच कडवं म्हणते. पुन्हा एकदा त्या बाबांची पण मला आठवण येते. भोमकाका पण ट्रिपला गेले असतील, आले असावेत. आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ या उत्सवातल्या तुमच्या सगळ्या काही ठरवलेले असतील, पारायणं ठरवलेली असतील, हे असून ते सुद्धा हे करून हे ऐकण्यासाठी सगळे उपस्थित झालात. आपल्या सर्वांबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते आणि एकच श्लोक म्हणते आणि थांबते. आता ते मराठीत म्हणते. आदर्शातील भासमान अवघे हे दृश्य मिथ्या जसे, ब्रह्मी त्या परिभासमान सगळे हे विश्व मिथ्या असे. जो ज्ञानाद्वय रूप ज्यामधी नसे, थारा विकारा कदा, तो श्री सद्गुरु रामदास नमितो, सच्चित स्वरूपी सदा, सच्चित स्वरूपी सदा. नमस्कार. ज्या काही त्रुटी असतील त्यासाठी क्षमा करावी आणि समर्थांनी आणि श्रीरामांनी ही जी सेवा आहे ती त्यांच्या चरणी अर्पण करते. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देते. पुन्हा आपण महिन्यानंतर असेच भेटूया. श्रावणाचा इतिहास, श्रावण कथा. मला असं वाटलं होतं की आवरेल माझं, पण नाही उरकत. कारण काय, ही वर्णनच इतकी आहेत की अशी फक्त भरा कथा सांगावी, तिथं कथा ऐकण्याच्या पलीकडे गेलेले आहोत आपण. आणि ही सगळी भावनिक गुंतागुंत आपल्याला महत्त्वाची असते. ठीक आहे, धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.